चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लूची सिरो टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीसेसने असा अहवाल दिलाय। नागपूरच्या गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती। विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापूर्वी मृतक पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या 4 गिधाडांचा चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू झाला होता। मृत्यू पावलेल्या सर्व गिधाडांना याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणून त्यांचे पोस्टमॉर्टम केले गेले होते। त्यानंतर त्यांना ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून 3 वाघ 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला स्थानांतरित करण्यात आले होते आणि या 3 वाघांचा डिसेंबर महिन्याच्या 20 ते 23 तारखेदरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळेच चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवलेले 3 वाघ संक्रमित झाले आणि नंतर त्यांचा नागपूरच्या गोरेवाडामध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। सध्या वन विभागाचे अधिकारी कॅमेऱ्यासमोर याविषयी काहीही बोलण्यास तयार नाहीत।